भोगटदार वर्ग 2 ची जमीन म्हणजे सरकारने काही अटीसह दिलेली जमीन म्हणजे विक्री हस्तांतरणावर मर्यादा. क्लास 1 म्हणजे पूर्ण मालकी, कोणतेही व्यवहार, विक्री, कर्ज सगळे मोकळेपणाने. आता क्लास 2 चे रूपांतरणासाठी अर्ज कोठे मिळतो तर तहसील कार्यालयात किंवा प्रांत कार्यालयात अर्ज करायचा असतो. तिथे भोगटदार वर्ग 2 ते भोगटदार वर्ग नंबर 1 मध्ये रूपांतर करण्याचा अर्ज मिळतो. अर्जासोबत ही कागदपत्रे लागतात: आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, 7/12, 8 चा उतारा, फेरफार, मिळकतीचा दाखला, क्लास 2 मंजुरी आदेश, नागरी सुविधेचे प्रमाणपत्र किंवा मोजणी नकाशा आणि भरलेले चलन. जमीन कोणत्याही वादात नसावी, महसूल थकबाकी नसावी, रेकॉर्डमध्ये तुमचे नाव असावे, जमिनीच्या कागदाच्या बाबतीत शासनाच्या कोणत्याही अटीचे उल्लंघन केलेले नसावे. हे सर्व पूर्ण झालं तर अर्ज पुढे जातो. अर्जानंतर तलाठी किंवा तहसीलदार प्रत्यक्ष जागेची पाहणी करतात. त्यांचा अहवाल तयार होतो. त्या अहवालावरून मंजुरी दिली जाते किंवा नकार दिला जातो. मंजुरी मिळाली की जमीन भोगटदार वर्ग 2 वरून भोगटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित होते. ही नोंद तुमच्या 7/12 मध्ये केली जाते आणि मग जमीन व्यवहार पूर्णपणे मोकळा होतो. भोगटदार वर्ग 1 झाल्यावर पूर्ण मालकी मिळते. विक्री हस्तांतरणास सोपे जाते. बँकेकडून कर्ज मिळणे सोपे जाते. व्यावसायिक व्यापार शक्य होतो. वारसांना हस्तांतरणास अडचण येत नाही. अर्ज नाकारला तर कारण लेखी मिळते आणि तुम्ही SDO कडे अपील करू शकता. ही प्रक्रिया साधारणतः 1 ते 3 महिने चालते. मंजुरी मिळेपर्यंत जमीन विक्री करू नका.